ठीक आहे. सो कोणते कोणते टॉपिक्स आतापर्यंत आपण झालेले क्युबरनेटिस मध्ये? सिक्रेट वाला करून बघितलं का प्रत्येक? येस सर. झालं का ते परफॉर्म? नाही सर, कालचं राहिलेलं आहे. कालचं स्टडी नाही झाला. काल थोडंसं बाहेर होतो मी त्यामुळे. अच्छा, ठीक आहे. काही नाही. तर सिक्रेट्स तर थोडं ते काम करून बघा त्यावर. इन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये कसं लिहायचं. तर मिनी क्यूबचा एक्सेस घ्यावा लागेल. हम्म. सर पाठवलं. हम्म. ओके. घेतलं, एक्सेस झालाय. ओके. सो याला एक्सेस करून घेऊ. ओके. सो ते करून बघितलं का सिक्रेट्स वालं? कोणी करून बघितलं असेल तर प्लीज सांगा इथे. सिक्रेट वाली फाईल बनवून बघितली आहे? काय अजून कन्सेप्ट आपला बाकी आहे ते बघू.
कॉन्फिग मॅप आपलं झालेलं आहे, स्टेटफुल आपलं झालेलं आहे, सिक्रेट्स आपण बघितलेलं आहे. सिक्रेट्स मध्ये इनक्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये डेटा कसा लिहायचा आणि त्याला अप्लाय कसं करायचं ते आपण बघितलं होतं. ठीक आहे. काही कारणास्तव ते परफॉर्म नाही झालेलं, बट लेट्स ट्राय वन मोर टाइम. होतंय का ते चेक करू. सो काय काय आवश्यक आहे आपल्याला, तर सर्वात आधी सिक्रेट फाईल आपल्याला आवश्यक आहे. सिक्रेट फाईल अवेलेबल आहे का इथे ते चेक करा. सिक्रेट्स, दिस वन इज द सिक्रेट फाईल. ठीक आहे. देन देन त्यानंतर आपल्याला ते सिक्रेट्स कॉल करायचे आहे आपल्या एखाद्या डिप्लॉयमेंट मध्ये, और यस, वेर एव्हर यू वॉन्ट टू कॉल दिस सिक्रेट्स. तर इथे सिक्रेट कॉल करण्यासाठी काय लिहावं लागतं? सिम्पली सिक्रेट की रेफरन्स, देन त्यानंतर नेम, नेम या सिक्रेट फाईलचं नाव, आणि त्यामध्ये की कोणती यूज करायची आहे, तर की पासवर्ड. दिस वन इज दी पासवर्ड की. एवढं आपल्याला लिहावं लागतं, त्यापेक्षा जास्त काही नाही आहे. आणि याला कसं इन्क्रिप्ट करायचं आहे, तर इन्क्रिप्ट करण्यासाठी आपण काय यूज केलं होतं? बेस 64. तर बेस 64 ची कमांड कशा पद्धतीने लिहिली? या पद्धतीने इको हायफन एन, जो आपल्याला पासवर्ड इन्क्रिप्ट करायचा आहे ते, आणि देन त्यानंतर बेस 64 ने त्याला इन्क्रिप्ट करू. क्लिअर होतं का हे? येस सर. ओके. देन याला आज आपण कॉल केलेला आहे, इकडे इथे तुम्हाला दिसतंय सिक्रेट्स. सो सिम्पली याला एकदा अप्लाय करून बघू. काल काहीतरी इश्यू देत होता, आपण ट्राय करू का आता रिझॉल्व होतो का. kubectl अप्लाय hyphen f secrets, not service, secrets. हा एरर येतोय, करेक्ट आहे. सो इलिगल बेस डेटा का बरं दिलेला आहे ते बघावं लागेल. आणखी एकदा इन्क्रिप्ट करू आणि त्याला रिझोल्व करायची कोशिश करू. हम्म, होऊन जायला पाहिजे, बट वाय इट्स नॉट वर्किंग, डोंट नो. बाकी एक्स्ट्रा वाले काढून घेऊ आपण, आणि व्हेरिएबल्सच्या जागेवर थोडासा चेंजेस ठेवू. माय सिक्रेट्स का होत नाहीये? ओके. सो ऑफिशियल पेजेसवर पण चेक करू एकदा काय इश्यू आहे काय नाही. सिम्पली सिक्रेट्स इथे चालू आहे, तर इथे चेक करू आपण. टाईप काहीतरी दिलेलं आहे, टाईप वगैरे यूज करायचा आहे का. ओके. स्ट्रिंग डेटा, ठीक आहे. हा स्ट्रिंग डेटा टाईप यूज करून बघू आपण. आणखी काही आहे का ते लेट्स चेक. स्ट्रिंग डेटा, अच्छा ओके. डाटा नाही आहे, डायरेक्ट स्ट्रिंग लिहिलेला आहे इथे. string स्ट्रिंग डेटा, बट ऍक्च्युली डेटा लिहिला जातो. तुम्हाला इथे जर सर दिसत असेल डेटा कॅपिटल. काय
आपण जे स्ट्रिंग डेटा लिहिलं त्यासाठी कॅपिटल आहे. आणि हा, तर इथे लिहायचं काय असते, नॉर्मली तर डेटाच यूज करतो, बट आता इथे याने स्ट्रिंग डेटा यूज केलेला आहे, तर लेट्स चेक, ते पण आपण करून बघू की तसं केलं तर होईल का. स्ट्रिंग डेटा, ओके, आणि इको हायफन एन करून आपण ही कमांड सुद्धा ट्राय करून बघू. दिस वन इको हायफन एन, ठीक आहे. देन पासवर्ड जो दिलाय आपण तो, त्यानंतर पाईप आणि देन P64, हीच कमांड असते आपली. याला आपण कॉपी केलंय आणि आपल्या इथे पेस्ट केलेलं आहे. करेक्ट. सो एवढं तर करायचं आहे आपण, एक्स्ट्रा काय करतोय? नथिंग एल्स. बट वाय इट्स नॉट वर्किंग? लेट्स सी वन मोर टाइम. ओके. तिथे स्ट्रिंग डेटा लिहायची तर गरज नाही दिसत आहे मला. बट लेट्स सी. अरे वा, क्रिएटेड, क्या बात आहे. सी, स्ट्रिंग डेटा लिहिल्यानंतर क्रिएट झालेला आहे, बट पासवर्ड त्याने काय घेतलेला असेल, डोंट नो. इन्कोडेड स्ट्रिंग डेटाचा आधी सर्वात आधी यूज केस काय आहे ते बघावं लागेल. स्ट्रिंग डेटा त्याने कशासाठी यूज केलेला आहे. both value about two keys are base 64 encoded strings. Okay, you can alternatively provide the clear text contents using string data field in the secret manifest. ठीक आहे, सध्या तर हा अप्लाय झालेला आहे, बट चेक करा स्ट्रिंग डेटाने कशा पद्धतीचा पासवर्ड तुमचा जाईल, अँड देन यू विल थिंक अबाउट यूज करायचा आहे डेटा किंवा स्ट्रिंग डेटा. क्लिअर? स्ट्रिंग डेटामध्ये हा काय म्हणतोय, तर आपण प्लेन टेक्स्ट जर दिला तर तो ऑटोमॅटिकली काय करतो, इनकोड करतो. बट आता जर आपण इथे इनकोड लिहिलोय तर इथे डाटा लिहून सुद्धा ते काम व्हायला पाहिजे. तसंच आपला इथे सिक्रेट क्रिएट झालेला आहे, तो सी kubectl गेट सिक्रेट. तर इथे तुम्हाला एक सिक्रेट दिसेल, त्याचा टाईप असतो ओपॅक अँड डेटा, ज्यामध्ये काय आहे ऍक्च्युली वन एक डेटा सिंगल आपण दिलेला आहे, अँड देन एज, एज पण आपण दिलेली आहे. देन इथे तुमचा सिक्रेट्स आपला क्रिएट झालेला आहे, आणि देन त्यानंतर तुम्ही जे अप्लाय केलेलं असणार आहे, कोणत्या फाईलमध्ये आपण त्याला
इन्व्हॉल्व केलेला आहे तर विच वन इज दिस फाईल स्टेटफुल सेट फाईल. तर स्टेटफुल सेट फाईलला एक्झिक्यूट करू आपण kubectl apply -f stateful set .yml. So it one also created the kubectl get pods kubectl get pods तर pods आपले created असेल. माय स्टेट नावाचा हा पॉड इथे क्रिएट दिसतोय आणि रनिंग मध्ये आहे म्हणजेच कोणता पॉड आहे हा MariaDB चा आणि याने पासवर्ड इथे एक्सेप्ट केलेला आहे. तो सिंपल कन्सेप्ट आहे आपल्याला इन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये जर पासवर्ड पाठवायची असेल तर आपण इथे लिहितोय सिक्रेट वाली फाईल. अंडरस्टूड गाईज? समजलं का? हो सर. ओके. सो हा सिंपल आहे आपला सिक्रेट वाला कन्सेप्ट. आता आपल्याला जो बघायचा आहे तो आहे व्हॉल्यूमचा कन्सेप्ट. आता ऍक्च्युली आपण आपला डेटा कसा प्रोटेक्ट करायचा यूज इन कुबरनेटिस. डॉकर मध्ये तर आपण पर्सिस्टंट डॉकर मध्ये डॉकर व्हॉल्यूम आणि बाइंड व्हॉल्यूम बघितलेला आहे. बट इथे आता काय आहे तर इथे आहे पर्सिस्टंट व्हॉल्यूम. आपल्याला व्हॉल्यूम बघायचं आहे तर सिम्पली यू कॅन चेक persistent volume. Persistent volume in Kubernetes. आता यामागे थोडासा एक कन्सेप्ट आपल्याला समजावं लागेल की कशा पद्धतीने काम केलं जाते पर्सिस्टंट व्हॉल्यूम मध्ये कशा पद्धतीने काम होते. तर काय होईल इथे लेट्स कन्सिडर करा तुमच्याकडे काहीतरी स्टोरेज आहे. तुम्ही तुमच्या सिस्टम साठी लागणारा स्टोरेज तुम्ही मार्केटमध्ये जाताय आणि मार्केटमधून परचेस करताय. ओके. तर लेट्स कन्सिडर करा तुमची रिक्वायरमेंट आहे ॲटलिस्ट 30 GB और 25 GB. 25 GB ची रिक्वायरमेंट आहे बट आपल्याला काय करावं लागतं 32 GB चा एक पेन ड्राईव्ह परचेस करावा लागतो राईट. तो आपण एक नॉर्मली करणार काय परचेस करणार आणि परचेस केल्यानंतर त्यापैकी जेवढा डेटा रिक्वायर्ड आहे जेवढा स्पेस रिक्वायर्ड आहे तेवढा स्पेस आपण त्या स्टोरेज ड्राईव्ह मधून यूज करणार. तर इथे पण त्याच पद्धतीचा सिनारिओ यूज करतात. एक सेकंड लेट मी कनेक्ट चार्जर. सो इथे आपण एक डायग्रामॅटिकली बघू थोडंसं कशा पद्धतीने काम होईल. लेट्स कन्सिडर करा तुमच्याकडे तुमचा आहे एक सिंपलचा व्हॉल्यूम. ओके. तर एक तुम्ही व्हॉल्यूम क्रिएट करणार जो की असेल पर्सिस्टंट व्हॉल्यूम. क्लिअर. पर्सिस्टंट व्हॉल्यूम आपण आपल्याला इथे क्रिएट करावं लागेल. आपली एक डायरेक्टरी क्रिएट करा और नॉर्मली जो एक पर्सिस्टंट व्हॉल्यूम आपल्याला इथे क्रिएट करता येईल तो आपण इथे क्रिएट करणार. यामध्ये आपण आपल्याला साईज किती पाहिजे ते डिसाईड करणार. देन आता या व्हॉल्यूम नंतर आपल्याला किती क्लेम करायचा आहे. क्लेम किती करणार व्हॉल्यूम म्हणजे लेट्स कन्सिडर करा हे रिक्वायर्ड आपला जो पॉड रनिंग आहे त्याला रिक्वायरमेंट आहे तेवढा डेटा तेवढा स्टोरेज आपण काय करणार क्लेम करणार. आधी लेट्स कन्सिडर करा 10 GB चा एक व्हॉल्यूम आपण क्रिएट करतोय आणि तो व्हॉल्यूम सिम्पली त्यापैकी आपल्याला किती पाहिजे आहे रिक्वायरमेंट काय आहे आपली 10 GB ची पूर्ण 10 GB आपल्याला आवश्यक आहे का नाही तर 5 GB आवश्यक आहे. तो सिम्पली आपण क्लेम काय किती करणार 5 GB. दुसरा जेव्हा एखादा पॉट क्रिएट करणार तर त्याला किती व्हॉल्यूम देणार 5 GB अशा पद्धतीने. सो सिम्पली क्लेम करायला लागेल आणि क्लेम केल्यानंतर मग आपण याला काय करणार तर सिम्पली एका पॉड मध्ये किंवा आपल्या डिप्लॉयमेंट फाईल मध्ये याला ऍड करणार यूज करणार यूज इन डिप्लॉयमेंट फाईल.
बट यूज कसं करतो तर आपण इथे काय करणार तर इथे आपण माउंट करणार. कुणाला? माउंट टू कंटेनर. अंडरस्टूड? तर ह्या तीन प्रोसेस आपल्याला इथे फॉलो करायची आहे. सर्वात आधी व्हॉल्यूम क्रिएट करावं लागेल, देन त्याला क्लेम करावं लागेल अँड देन त्याला माउंट करावं लागेल. ह्या तीन प्रोसेसेस इथे फॉलो करावे लागतील. ओके. सो पर्सिस्टंट व्हॉल्यूम कशासाठी यूज केला जातो आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे. व्हॉल्यूम कशासाठी यूज होतात? इट्स नथिंग बट आपला डेटा स्टोअर करण्यासाठी, आपला डेटा स्टोअर करण्यासाठी, बॅकअप मध्ये ठेवण्यासाठी आपल्याला व्हॉल्यूमचा यूज करावा लागतो. इन Kubernetes, a piece of storage in the cluster that has been provisioned by the administrator or dynamically. काय केलं जातं यामध्ये? लाईफ सायकल डिपेंड्स ऑन एनी इंडिव्हिज्युअल पॉड्स. ठीक आहे. इन शॉर्ट, जनरल मध्ये आपण काय म्हणतोय की आपला जो काही डेटा आहे पॉडच्या आतमध्ये, तो डेटा आपला सिक्युअर राहायला पाहिजे. तो डेटा वॉशआउट नको व्हायला. त्यासाठी आपण व्हॉल्यूमचा यूज करतो. हाच एक मेन कन्सेप्ट आहे यामध्ये. यू कॅन गो विथ मल्टिपल डॉक्युमेंटेशन, ऑफिशियल डॉक्युमेंटेशन्स पण आहे त्यामध्ये. ओके. सो याने इथे दिलेलं आहे डेटा लॉस, फाईल शेअरिंग इश्यूज. ह्या ज्या काही इश्यूज आहेत त्यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम हेल्प करतो. तो डेटा आपण इझिली शेअर करू शकतो. ऑफिशियल डॉक्युमेंटेशन काय बोलतो ते बघू. थोडं स्लो चालतंय इकडे, सो वेट करावं लागेल थोडं. पर्सिस्टंट व्हॉल्यूम. तर इथे जे आपल्याला क्रिएट करायचं आहे, जसं आता आपण ह्या डायग्राम मध्ये बघतोय, तर सर्वात आधी व्हॉल्यूम साठी एक फाईल लिहिणार. आपल्याला 3 फाईल्स लिहाव्या लागणार आहे यामध्ये. ठीक आहे. तर लिहायचं कसं? तर सिम्पली आपण काय करणार, इथे एक फोल्डर क्रिएट करणार व्हॉल्यूम नावाचा, ज्यामध्ये आपण इझिली 3-4 फाईल्स क्रिएट करू शकू. सो व्हॉल्यूमच्या आतमध्ये 3 फाईल असेल आपल्या. एक असेल व्हॉल्यूम डॉट YAML, or you can simply consider persistent volume. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिल्या जाते PV. काय लिहिल्या जाते? PV, persistent volume. एक persistent volume क्रिएट करावी लागेल. येस. आणि आणखी एक फाईल लिहावी लागेल. ह्या persistent volume मध्ये आपण काय करणार, सिम्पली आपला जो व्हॉल्यूम आपल्याला क्रिएट करायचा आहे तो आपण लिहिणार इथे. एक मिनिट, मी हे क्लोज करून घेतो. हा, सिंगल मध्ये, डबल नंतर ना करू. PV आपण क्रिएट करते. PV व्हॉल्यूमच्या आतमध्ये जायला पाहिजे. फाईल क्रिएट झाली आहेत का? ओके. We don't need files, we need a volume directory. This one too. Okay, so simply in this we need a directory, volume, enter. आणि ह्या व्हॉल्यूम मध्ये एक फाईल असेल आपली pv.yml, जिथे आपण काय करणार, सिम्पली एक व्हॉल्यूम क्रिएट करणार. तर व्हॉल्यूम क्रिएट करण्यासाठी एकदम इझी आहे. ऑब्जेक्ट आहे क्युबरनेटिसचा, तो यूज करावा लागेल पर्सिस्टंट व्हॉल्यूम. कन्सेप्ट काय आहे समजलं. आपण एक व्हॉल्यूम क्रिएट करणार 10 GB, 10 GB, 12 GB जे काही असेल, आणि देन त्यानंतर जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढं ते आपण क्लेम करणार. 5 GB, 8 GB. ठीक आहे. क्लेम केल्यानंतर ते पर्सिस्टंट व्हॉल्यूम आपण कुठे ऍड करणार?
पॉडला आपण माउंट करणार. ह्या 3 फ्लो मध्ये जायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला करायचं काय? 3 फाईल्स लिहायची आहे. सो पहिली फाईल इथे लिहावी लागेल. सो चेक इट आउट सिंटॅक्स persistent volume झालाय का ओपन? So configure a pod to use a persistent volume for storage. Clear? तर persistent volume actually काय आहे तर simply data storage साठी यूज केला जातो. हम्म, हम्म, हम्म. ओके, तर एक डायरेक्टरी बनवायची आहे. डायरेक्टरीमध्ये आपल्याला आपला index.html ठेवायचा आहे आणि ट्राय करायचं आहे की ही डायरेक्टरी ॲज अ persistent volume थ्रू आपण यूज करणार. तर याने बघा सर्वात आधी काय केलेलं आहे persistent volume क्रिएट केलेला आहे. तो आपण पण तेच करतोय persistent volume क्रिएट करणार. तर ही आहे याची सिंपल सी फाईल persistent volume. ओके, सो persistent volume ही फाईल आपल्याला इथे यूज करायची आहे. API version V1 असेल, kind persistent volume असेल, metadata मध्ये your आहे task PV volume, whatever the name you want. लेबल दिलेले आहे काही आणि यामध्ये तुम्हाला दिले आहे स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशन मध्ये काय दिसतंय इथे स्टोरेज क्लास नेम. स्टोरेज क्लास नेम दिसतंय. हे ऍक्च्युली आता आवश्यक नाही आहे. आपण बेसिक स्टेटस सिम्पली चेक करतोय. तर इथे तुम्हाला दिसेल काय काय इन्फॉर्मेशन इथे तुम्ही यूज करताय त्याची पूर्ण इन डिटेल. तर स्टोरेज क्लास नेम इथे दिलेला आहे. स्टोरेज क्लास कशा पद्धतीने आपलं काम करायला पाहिजे. So it defined the storage class. If you want to know about storage class, simply याला क्लिक करून चेक करा. काय असते? Let's see what is storage class. Hmm. So storage class attribute to the name of storage class. Particular class can only be bound to VPC, sorry, PVCS, requesting that class. Has no class. एकदम सिंपल आहे की कशासाठी यूज करतो आपण व्हॉट इज स्टोरेज क्लास. तर आपण जो डेटा प्रॉपरली मॅनेज करतोय युजिंग पर्सिस्टंट व्हॉल्यूम त्यासाठी आपल्याला स्टोरेज क्लास यूज करायचा आहे. यामध्ये वेगवेगळे स्टोरेज क्लासेस तुम्हाला दिसेल. प्रोव्हिजन मीन्स क्रिएट करणे, पॅरामीटर्स मीन्स व्हेरिएबल्स पास करणे, रिक्लेम करणे. यांच्या नावावरूनच तुम्हाला समजत असेल की ऍक्च्युली हे काय आहे. द डॉक्युमेंट डिस्क्राइब. हा, सी the way for administrator to describe the classes of storage they use. S3 मध्ये जे आपण स्टोरेज क्लासेस बघितले आहेत तिथे काय करतो आपण ज्या पद्धतीने रिक्वायरमेंट असते स्टोरेज आपण इनफ्रिक्वेंट या पद्धतीने. तर इथे त्याच पद्धतीने आपल्याला यूज करायचं आहे स्टोरेज क्लासेस. बॅकअप पॉलिसीज काय arbitrary policies determined by the cluster administrator. सो सिम्पली हे आपल्याला सेपरेट पण क्रिएट करता येतात पण यांची काही सिद्ध गरज नाहीये. तर सिम्पली आपण आपल्या पर्सिस्टंट व्हॉल्यूम कडे जाऊ. तर इथे बघा आता मेन कन्सेप्ट आहे आपला कॅपॅसिटी. कॅपॅसिटी मध्ये इथे चेक करणार तुम्ही की 10 GB जर स्टोरेज यूज करतोय. किती? 10 GB. ऍक्सेस मोड काय आहे आपला इथे? रीड राईट वन्स. ऍक्सेस मोड इथे रीड राईट वन्स आहे आणि सिम्पली होस्ट पाथ मीन्स /mnt/data. आता /mnt/data हा वाला जो आहे कन्सेप्ट ही डायरेक्टरी आपण आपल्या सिस्टम मध्ये क्रिएट केली आहे का? नाही. तर सर्वात आधी काय करावे लागेल ही /mnt/data डायरेक्टरी क्रिएट करावी लागेल जसे की याने इथे केलेलं आहे.
तर सर्वात आधी आपल्याला डायरेक्टरी क्रिएट करावी लागेल आणि देन ती डायरेक्टरी ॲज अ व्हॉल्यूम यूज करावी लागेल. ठीक आहे? ॲज अ व्हॉल्यूम आपण यूज करणार. आता व्हॉल्यूम आपल्याला यूज करायचं आहे. 10 जीबीचं आपल्याला इथे स्टोरेज आपण एक्सेप्ट करणार, क्रिएट करणार ॲज अ पर्सिस्टंट व्हॉल्यूम. तर काय होईल, हा जो पाथ आहे, ह्या पाथला आपला 10 जीबी अवेलेबल राहणार. आणि देन त्यापैकी आपल्याला किती पाहिजे तर सिम्पली अगेन एक फाईल क्रिएट करणार. पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम म्हटल्या जातात .yaml. आणि पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम त्यासाठी पण आपल्याला फाईल लिहावी लागेल. API वर्जन बघा इथे त्याने दिलेली असेलच. झालाय का ओपन? अरे एवढं स्लो का चालतंय? Okay. So first thing is like create a index.html in the /mnt slash data. तर हे आधी आपण काम करून घेऊ. आपल्याला डायरेक्टरी क्रिएट करायची आहे आणि ती डायरेक्टरी यूज करायची आहे. ls आपण ऑलरेडी डॉकर मध्ये बघितलेला आहे व्हॉल्यूमचा कन्सेप्ट. सो इथे पर्सिस्टंट व्हॉल्यूम म्हटले जाते, तिथे डॉकर व्हॉल्यूम म्हटले जाते. सो mkdir/mnt मध्ये डेटा ही डायरेक्टरी क्रिएट केली आहे. कॅट काय करणार /mnt मध्ये डेटा मध्ये इंडेक्स डॉट html क्रिएट करतोय. नेक्स्ट इथे काहीतरी डेटा टाकून देऊ आपण. हॅलो व्हॉल्यूम हिअर, समथिंग लाईक दिस. कंप्लीट. ओके. नेक्स्ट आपण आता आपल्या फाईल्स कंप्लीट करू. झालंय डायरेक्टरीज आपल्याला लिहिलेल्या. त्यानंतर पर्सिस्टंट व्हॉल्यूम मध्ये इथे तुम्हाला बघा ही लिहिलेलं आहे mnt index.html आपलं झालेलं आहे. देन त्यानंतर पर्सिस्टंट व्हॉल्यूम आपण क्लेम करतो. सॉरी पर्सिस्टंट व्हॉल्यूम आपण लिहितोय. होस्ट पार्ट मध्ये काय दिलेलं आहे आता /mnt/data. सो हा जो डायरेक्टरी असेल हा डायरेक्टरी आपण यूज करतोय ऍज अ व्हॉल्यूम. स्टोरेज किती राहणार 10 जीबी कॅपॅसिटी इथे दिलेली आहे. ऍक्सेस मोड मीन्स रीड राईट वन्स, एकदा आपण करू शकतो रीड राईट. देन त्यानंतर या फाईलला अप्लाय करावं लागेल. हिअर यू कॅन सी. बट नेक्स्ट फाईल आपल्याला जे क्रिएट करायची आहे ती आहे पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. की आता 10 जीबी तर आपण पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्रिएट केलेला आहे, पण त्यापैकी यूज किती करणार तर ते इथे द्यावं लागेल. तर सिम्पली इथे बघा सेम पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम हा ऑब्जेक्ट आपण यूज करणार. देन इथे स्पेसिफिकेशन मध्ये स्टोरेज क्लास नेम आणि हा जो इथे मॅन्युअल लिहिलेला आहे हा मस्ट मॅच विथ दिस वन. इथे जर आपण मॅन्युअल लिहितोय तर तिथे पण आपल्याला मॅन्युअल लिहावं लागेल. सो कॉपी दिस persistent volume claim, come here, use it. ओके. याने एक्झाम्पल छान दिलेलं आहे तर मी हेच यूज करतोय. एक्स्ट्रा काही करायची गरज नाहीये. ओके. सो जस्ट नाव चेक की काय केलेलं आहे यामध्ये आपण. हा. सो हा आहे पर्सिस्टंट व्हॉल्यूम आणि हा आहे आपला पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. दोन डिफरंट फाइल्स. 10 GB चा स्टोरेज ओपन होता इथे. देन इकडे आपण बघा रिक्वेस्ट. आता फाईल मध्ये इथे काय काय लिहिलेलं आहे तर स्टोरेज क्लास नेम ऍक्सेस मोड द सेम थिंग. इथे पण ऍक्सेस मोड लिहिलेला आहे आपण. आणि इकडे आपण रिसोर्स साठी रिक्वेस्ट टाकतोय.
रिसोर्स मध्ये काय टाकतोय? रिक्वेस्ट टाकतोय की काय असलं पाहिजे स्टोरेज आपला 3 GB. तर हा जो 10 GB आहे, या 10 GB पैकी आपण आता किती यूज करतोय? 3 GB. ओके. देन नाव आता झालं, क्लेम पण झालं, पण आता याला यूज कसं करायचं? तर यूज करण्यासाठी एकतर तुम्ही काय करणार, एखादी यापैकी डिप्लॉयमेंट सेट, स्टेटफुल सेट कुठली तरी एखादी फाईल लिहिणार. सो मी एक सिंपल सा डिप्लॉयमेंट फाईल लिहू, और यू कॅन सी पॉड फाईल. याने कोणती दिलेली आहे? तर पॉड मध्ये क्रिएट पॉड. हा, पॉड मध्ये याने माउंट करून दाखवलेला आहे तो आपल्याला. सो तुम्ही डिप्लॉयमेंट कन्सिडर करा और पॉड कन्सिडर करा, व्हेरेवर व्हॉट एव्हर. डिप्लॉयमेंट सेट डिप्लॉयमेंट सेट केलं तरी चालेल, बट एक तुमच्या सिंपल अंडरस्टँडिंग साठी जे त्यांनी दिलेलं आहे ते यूज करू. pod डॉट yaml. सो बघा आता ह्यामध्ये याला कशा पद्धतीने यूज केलेला आहे. ओके. सो बघा, सिंपलचा पॉड आहे. तुम्ही डिप्लॉयमेंट फाईल लिहिली तरी चालेल, फक्त कंटेनर मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे आणि स्पेसिफिकेशन कंटेनरच्या बाहेर काय लिहायचं आहे ते आपण इथे स्पेसिफिकली देऊ, स्पेसिफाय करू शकलो पाहिजे. सो इथे चेक करा, व्हॉल्यूम दिसेल. स्पेसिफिकेशन मध्ये काय दिसतंय? व्हॉल्यूम. हा तुम्हाला वरतं लिहिता येईल, हा तुम्हाला खाली पण लिहिता येईल, बट कसं लिहायचं आहे? तर सिम्पली स्पेसिफिकेशन कंटेनर एका लाईन मध्ये यायला पाहिजे. जर कुठे तुम्हाला असं खाली दिसतंय तर त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. ओके. फक्त इंडेंटेशन प्रॉपर असलं पाहिजे. क्लिअर आहे? तर असं कुठे खाली पण दिसेल तुम्हाला, बट तुम्ही म्हणणार सर वरती लिहू की खाली लिहू? बट तुम्ही कुठेही लिहू शकता, काय प्रॉब्लेम होणार नाही. तर हा जो आहे आता इथे चेक करा, खाली ठेवतोय मी, वरती ठेवत नाहीये, कारण मोस्टली हा खालीच लिहिला जातो. वरती तुम्ही कन्फ्युज होऊन जाल की सर आम्ही बघितलं वरती आणि आहे इकडे खाली. तर बघा काय होतंय, इथे व्हॉल्यूमची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हा व्हॉल्यूम कोणता आहे? तर इथे पर्सिस्टंट व्हॉल्यूम जो आपण क्रिएट केलाय त्याची इन्फॉर्मेशन. सो सी व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचं नाव काय आहे? टास्क. येस, टास्क दिलेला आहे. हे त्यांनी नाव दिलेलं आहे. नेक्स्ट, पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. या व्हॉल्यूम मध्ये जे 10 GB डेटा आपण यूज केलेला आहे तो कशा थ्रू आपल्याला आता क्लेम करायचा आहे? तर ते इथे दिलेलं आहे, पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. व्हॉल्यूमच्या आतमध्ये आपण काय लिहिणार? पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम, आणि क्लेम वाल्या फाईलचं नाव. अगेन मी इथे तुम्हाला ओपन करतोय क्लेम वाली फाईल, पीव्हीसी. तो ह्या पीव्हीसी चं नाव काय आहे? इकडे चेक करा. सॉरी, दिस वन, द नेम, टास्क पीव्ही क्लेम. सो इथे क्लेम फाईलचं नाव दिलेलं आहे. तर हा जो व्हॉल्यूम इथे क्रिएट होतोय, हा व्हॉल्यूम साठी आपण इथे काहीतरी नाव देतोय, आणि देन हा व्हॉल्यूम यूज कसा करायचा आहे? इथे जो क्लेम आपण केलेला आहे त्या क्लेम वाल्या फाईलला ऍक्सेस करायचा. ओके. सो दिस वन इज द व्हॉल्यूम पार्ट. आपल्या या डिप्लॉयमेंट मध्ये म्हणा किंवा पॉड मध्ये हा व्हॉल्यूम एक क्रिएट होणार. अंडरस्टूड? देन त्यानंतर आता व्हॉल्यूम माउंट कुठे करायचा? हा व्हॉल्यूम माउंट कुठे करायचा? व्हॉल्यूम क्रिएट करावा लागतो आपल्याला, ठीक आहे. आणि इथे आपल्याला डायरेक्ट पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम ची इन्फॉर्मेशन द्यावी लागेल, कारण इथे आपण 3 GB यूज केलेला आहे. आणि नेक्स्ट यू कॅन सी हिअर माउंटिंग प्रोसेस. सो एक कंटेनरच्या आतमध्ये त्याला माउंट करण्यासाठी व्हॉल्यूम माउंट यूज केला जातं. आणि व्हॉल्यूम माउंट मध्ये तुम्ही कुठे माउंट करायचं आहे? तर पाथ देणार. पाथ, येस, USR शेअर nginx HTML. जर तुमची फाईल nginx आहे तर हा पाथ असेल इथे. क्लिअर आहे? नेक्स्ट, नाव जे व्हॉल्यूमचं दिलेलं आहे तेच आपण इथे यूज करतोय. क्लिअर झालं का?
काहीच क्लिअर झालं का? तुमच्या बेटर अंडरस्टँडिंग साठी हा जो नाव आहे हा नाव इथे यूज करा. याने स्टोरेज लिहिलेलं आहे दिस वन. काय नाव राहणार इथे? बघा व्हॉल्यूम. कोणता व्हॉल्यूम क्रिएट करतोय आपण? टास्क पीव्ही व्हॉल्यूम. हा व्हॉल्यूम आपण इथे कॅप्चर करतोय आणि देन त्यानंतर यासाठी जो क्रिएट झालेला आहे पीव्ही व्हॉल्यूम, त्या पीव्ही व्हॉल्यूमचं नाव आपल्याला इथे द्यावं लागेल. हा नाव इथे यूज करावं लागेल. ठीक आहे. सो दिस इन्फॉर्मेशन इज व्हॉल्यूम इन्फॉर्मेशन आणि त्यामध्ये जो क्रिएट झालाय पर्सिस्टंट व्हॉल्यूम ते पर्सिस्टंट व्हॉल्यूमचे इन्फॉर्मेशन. आलं का लक्षात? देन त्यानंतर जेव्हा माउंट करतोय तर माउंट पाथ आणि काय माउंट करायचं आहे, काय नाव द्यायचं आहे, तर सिम्पली हा व्हॉल्यूम जो आहे हा व्हॉल्यूम आपल्याला तिथे यूज करायचा आहे. आता समजलं असेल? काही कन्फ्युजन नाहीये? आय होप. नावं लक्षात ठेवायचे, नावं प्रॉपरली यूज करायचे. जे नाव आहे इकडे हा क्लेम वाला नाव आपण इथे इथे यूज करतोय कारण पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि व्हॉल्यूम सिलेक्ट करताना त्याचं नाव इथे प्रॉपरली द्यावं लागेल आणि या व्हॉल्यूमला माउंट करायचं आहे. सो दॅट्स वाय वी आर युजिंग दिस नेम इन दी व्हॉल्यूम माउंट. लोकेशन तर आपण यूज करणारच. कळलं? आता काय करावं लागेल आपल्याला? सिम्पली याला अप्लाय करून बघावं लागेल. persistent volume. ओके. सो यस, आधी git pull push करून टाकू. Git commit -m volume added. Good. Next, git push origin main. Pull. आता आपण मिनी क्यूब वर आहो. सो लेट्स सी होईल का वर्क. काय केलंय आपण? एक डायरेक्टरी क्रिएट केली आहे व्हॉल्यूम. सो cd व्हॉल्यूम मध्ये जाऊ. ls इकडे आपल्या तिन्ही फाईल अवेलेबल आहेत. आणखी एक ls/mnt मध्ये एक डायरेक्टरी आपण क्रिएट केलेली आहे डेटा नावाने, ज्यामध्ये index.html अवेलेबल आहे. तो सिम्पली एक एक करून पूर्ण फाईल्स आपण एक्झिक्यूट करून टाकू. सो kubectl सर्वात आधी कोणती फाईल क्रिएट करणार तुम्ही? व्हॉल्यूम वाली. सो pv apply -f pv.yml. सो एंटर. बघा व्हॉल्यूम क्रिएट झालेला दिसतोय. इफ यू वॉन्ट टू चेक kubectl get pv, इथे आपल्याला pv दिसेल आणि त्याची इन्फॉर्मेशन दिसेल, टास्कचं नाव and then capacity, read write once, read write once, access mode, reclaim policy, retain, state available. आता हे जे रिक्लेम पॉलिसी आहे ना, ह्या रिक्लेम पॉलिसीज आपल्याला मल्टिपल ऍक्सेस यूज करता येईल. इथे रिटेन दिलेलं आहे, आपण रिसायकल पण यूज करू शकतो. स्टोरेज क्लास मॅन्युअल दिलेला आहे, आपण स्टँडर्ड यूज करू शकतो. ठीक आहे.
व्हॉल्यूम ॲट्रिब्यूट्स आणखी काय काय इन्फॉर्मेशन आहे तर इथे दिसते हे काय आर म्हणजे काय दिलेलं आहे इथे आय डोंट ओके सो सिम्पली हे एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता रिक्लेम पॉलिसीज आपण सेपरेट सेपरेट यूज करू शकतो रिटेन मीन्स व्हॉट रिटेन मीन्स व्हॉट जर या डायरेक्टरीमध्ये काही डेटा असेल तर तो डेटा तसाच राहायला पाहिजे ओके रिटेन रिक्लेम मीन्स व्हॉट सॉरी रिसायकल मीन्स व्हॉट इथे तुम्हाला मल्टिपल रिक्लेम पॉलिसीज वगैरे दिसेल तर तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला असेल खाली कुठेतरी दिलेलं असणार आहे त्यांनी माउंटिंग द सेम persistent volume in two places दोन वेगवेगळ्या प्लेसेसला माउंट करू शकतो म्हणतोय तो ठीक आहे सेम व्हॉल्यूम दोन वेगवेगळ्या तेव्हा तुम्हाला इथे यूज काय करावं लागेल सब पाथ तेव्हा इथे तुम्हाला यूज करावं लागेल सब पाथ तर पहिल्या याचा पाथ असेल HTML सब पाथ आणि दुसऱ्या याचा सब पाथ असेल nginx डॉट config तर हे थोडंसं लक्षात ठेवायचं दोन वेगळे पाथ असेल तर तेव्हा तुम्हाला सब पाथ मेन्शन करावा लागेल एकदम इझी एक्झाम्पल्स दिलेले आहे यांनी ठीक आहे ह्या ज्या पॉलिसीज आहेत त्या तुम्हाला इथे कुठे ना कुठे मिळूनच जातील जस्ट चेक इट आउट लेटर ओके सो काय केलं आपण पीव्ही क्रिएट केलेला आहे आता पीव्हीसी ला अप्लाय करू एंटर ते पण क्रिएट झालेलं आहे सो जे पीव्हीसी हिअर यू कॅन सी टास्क क्लेम ओके बाउंड झालेला आहे कुठे याच्यासोबत व्हॉल्यूम सोबत बाउंड झालेला आहे हिअर यू कॅन सी बाउंड कुणासोबत झालंय व्हॉल्यूम आपला जो आपण आधी क्रिएट केला त्यासोबत कॅपॅसिटी काय आहे त्याची 10 GB आहे इथे दाखवत आहे रीड राईट ऍक्सेस आहे येस ऍक्सेस आहे स्टँडर्ड आहे मॅन्युअल येस मॅन्युअल अँड देन 4 सेकंड सिम्पली एवढ्या पद्धतीने आपल्याला इथे काम करायचं आहे आता आपण काय करणार पॉडला एक्झिक्यूट करणार एंटर सो पॉड पण क्रिएट झालाय आता याला तो अप्लाय झालाय की नाही ते चेक करायचं असेल तर कसं करणार क्यूब ctl गेट पॉड्स मध्ये चेक करा कोणता पॉड क्रिएट झालाय टास्क pv पॉड क्लिअर तो क्यूब ctl डिस्क्राइब पॉड टास्क pv पॉड सो डिस्क्रिप्शन मध्ये इथे व्हॉल्यूम चेक करू आपण हा सो व्हॉल्यूम दिस वन इज दी व्हॉल्यूम टाईप काय पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम मध्ये क्लेमचं नाव काय धिस वन रीड ओनली येस रीड ओनली एक फॉल्स मध्ये दिलेला आहे इतर इथे पूर्ण इन्फॉर्मेशन दिसेल तुम्हाला व्हॉल्यूमची इन्फॉर्मेशन इथे संपली दिस रेफर्स टू द persistent volume claim in the same namespace कळलं का कशा पद्धतीने आहे माउंटिंग पाथ इथे बघा माउंटिंग पाथ दिलेला आहे स्लॅश वेळचा स्लॅश एअर एनजीनेक एचटीएमएल मध्ये काय माउंट झालेला आहे तर व्हॉल्यूम माउंट झालेला दिसेल इथे तर आपण जो डेटा पास केलाय जिथे माउंट करायचा आहे तिथे माउंट झालाय आणि जो व्हॉल्यूम क्रिएट करायचा आहे तो व्हॉल्यूम क्रिएट झालेला दिसतोय इझी आहे एलएस सॉरी काय क्यूबसीटीएल गेट पॉड्स सो लास्ट वाला पॉड आहे -o वाइड मिनीक्यूब ssh curl 10.244.0.33 अच्छा एक्सपोजच नाही केलं त्याला तो दिसत नाहीये
एक्सपोज नाही केलंय. नाही होणार, ठीक आहे. 403 एरर आलेला इथे, नॉट ऍक्सेसिबल. कळलं का? व्हॉल्यूम कसं क्रिएट करायचं ते समजलं गाईज? करून बघणार का? येस. अ, इथे मे बी आपल्याला काही वेगळं चेक करावं लागेल. 403 फॉरबिडन असं का देत आहे ते बघावं लागेल. ठीक आहे. सो एक काम करू, आपण व्हॉल्यूम पर्यंतच ठेवू, कारण आता याच्या समोरचे जे टॉपिक्स आहे आपले ते खूप मोठे टॉपिक्स आहेत. इंग्रेज कंट्रोलर आहे बाकी, आणि सिक्युरिटीज बाकी आहे. आरबॅक आणि हेल्म चार्ट. सो इंग्रेज कंट्रोलर, आरबॅक, हेल्म चार्ट हे तुमच्यासाठी टास्क राहील. ओके. सो व्हॉल्यूमचा कन्सेप्ट समजलाय की नाहीये ते सांगा. समजलंय. इथे स्टॉप करूया.